पहलगाममधील हल्ला झालेल्या घटनास्थळावर TV9चा ग्राउंड रिपोर्ट। वैसरण खोऱ्यामध्ये सध्या शुकशुकाट। याच ठिकाणी अतिरेक्यांचा पर्यटकांवर गोळीबार। 26 जणांचा मृत्यू या ठिकाणी झाला। जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याची थरकाप उडवणारी दृश्य। दहशतवादी पर्यटकांवर गोळीबार करतानाचा लाईव्ह व्हिडिओ समोर। दहशतवाद्यांना मातीत गाडण्याची ही वेळ आली आहे। पहलगामच्या दोषींना कल्पनेपेक्षा सुद्धा मोठी शिक्षा होईल। पंतप्रधान मोदींचा इशारा। हल्ल्यातील मृतांना वाहिली श्रद्धांजली। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणगोटे यांच्यावर अंत्यसंस्कार। शरद पवारांकडून शोकाकुल कुटुंबियांचं सांत्वन। दहशतवाद्यांनी डोळ्यात गोळ्या घातल्या तर लहान मुलांनाही मारलं। आम्ही टिकल्या काढून फेकल्या, अजाणही म्हटली, पण तरी सुद्धा आम्हाला सोडलं नाही। पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबियांनी सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव। जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक विशेष विमानानं महाराष्ट्रात नागपूर, मुंबई, पुण्यासह आतापर्यंत 120 पर्यटक सुखरूप परतले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत एअरलिफ्ट। पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात। केंद्र सरकार आक्रमक। कोणत्याही पाकिस्तानी व्यक्तीला भारत वा हद्दीमध्ये प्रवेशास बंदी। पाकिस्तानी नागरिकांना असा विजाही मिळणार नाही। पाकिस्तानींना 48 तासात भारत सोडण्याच्या सूचना। भारतीय नौदलाकडून अरबी समुद्रात क्षेपणास्त्रांची चाचणी तर INS सुरत युद्धनौकेवरून क्षेपणास्त्राची चाचणी। दरम्यान पहलगाममधील हल्ल्यानंतर पाकिस्तानला थेट इशारा। पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर तर 2 पाकिस्तानी आणि 2 स्थानिक दहशतवादी असल्याची यामध्ये माहिती। पहलगाममधील हल्ल्याशी आमचा संबंध नाही। पाकिस्ताननं दहशतवादी कारवाईचा आरोप फेटाळला। पहलगाम हल्ल्यानंतर उधमपूरमध्ये चकमक। दहशतवाद्यांच्या गोळीबारात 1 जवान शहीद। बसंतगडला सुरक्षा दलानं वेढलं। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली, परभणी आणि मालेगाव बंदची हाक तर नागरिक आणि सर्व पक्षांकडून उत्स्फूर्त बंद पाळला जाणार। दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील 3घांचा मृत्यू।